मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण विचार प्रक्रियेची संकल्पना समजून घेणार आहोत. याच्यामध्ये विचार प्रक्रियेचा अर्थ, घटक, पातळी, अडथळे आणि विचार प्रक्रियेचं अध्ययनातील महत्त्व. तर ह्या मुद्द्यांचा प्रामुख्याने आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यास हा करणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा. तर सुरुवातीस आपण विचार प्रक्रियेची संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर मानवी जीवनात विचार या शब्दाला व्यापक अर्थ आहे, कारण मानवाची प्रत्येक कृती ही विचारपूर्वक घडत असते. अवबोध, स्मृती, कल्पना, तर्क, चिकित्सावृत्ती हे निरनिराळ्या स्तरावरती चालणारे ज्ञानात्मक मनोव्यापार आहेत. विचार प्रक्रियेत या सर्व ज्ञानात्मक पातळीचा विचार महत्त्वपूर्ण मानला जातो. विचार प्रक्रिया ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. विचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मानवाच्या समोर कोणती तरी समस्या असावी लागते. समस्या निर्माण झाली की मनुष्य प्राणी विचारास प्रवृत्त होतो. मानवाची प्रत्येक कृती आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेऊनच या ठिकाणी घडत असते. प्रत्येक मानवाच्या ठिकाणी विचार करण्याची एक शक्ती असते. मानवाला विचार करण्याची क्षमता प्राप्त झाल्याने तो इतर प्राण्यांपेक्षाही श्रेष्ठ मानला जातो. पूर्वानुभवाचा विचार करून, कल्पनांची साखळी जोडून, होणाऱ्या परिणामाचा अंदाज घेऊन बरे वाईट निर्णय घेण्याची कृती मनुष्य करू शकतो व प्रगतीच्या दिशेने स्वतःची वाटचाल करतो. जीवनात यशस्वी मार्गात विचार प्रक्रियेला महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विचार हा शब्द खूप व्यापक अर्थाने वापरला गेलेला आहे. हा अर्थ लक्षात येण्यासाठी वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी काही विचार प्रक्रियेच्या व्याख्या किंवा विचार या संकल्पनेच्या व्याख्या केलेल्या आहेत. तर त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीस घेऊयात. तर एखाद्या परिस्थितीशी बोधात्मक पातळीवर समायोजन करणे म्हणजेच विचार होय. याचा अर्थ आपण एखाद्या संकल्पनेच्या अनुषंगाने मनातल्या मनात जी आपली विचार प्रक्रिया सुरू असते किंवा मनातल्या मनात जी गोष्टी आपल्या घडत असतात, एक मानसिक व्यवहार मनातल्या मनात जो चाललेला असतो त्यालाच विचार असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. किंवा पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणं म्हणजेच विचार होय, अशी व्याख्या नॉर्मन मन यांनी केलेली आहे. आता आपणाला जीवन जगत असताना अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. पहिल्या अनुभवाशी दुसरा अनुभव आपण जोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि साधर्म्य असणाऱ्या अनुभवाचा एक स्वतःचा कप्पा तयार करून तो स्मृतीमध्ये आपल्या जतन करून ठेवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. आणि हे पूर्वीचे जे अनुभव असतात तर ते त्याच्यातील असणारे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव एकत्रित आणून आपण आपली असणारी विशिष्ट प्रकारची कृती करतो त्यालाच विचार असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. किंवा समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजेच विचार होय. मग याचा अर्थ असा आहे की कोणतीही समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण झाल्यानंतर त्या समस्येपाठीमागचं कारणं काय आहेत किंवा त्या समस्येस कारणीभूत असणारे घटक कोणकोणते आहेत, त्या प्रत्येक घटकाचं वेगळं काढून त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक आपण स्वतःच्या मनामध्ये एक योजना जी तयार करत असतो तिलाच विचार प्रक्रिया असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच विचार प्रक्रियेचा उगम हा जर आपण पाहिला एकंदरीत विचार प्रक्रियेची संकल्पना किंवा अर्थ समजून घेत असताना, तर तो विशिष्ट प्रकारच्या मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या समस्या असतात तर त्या समस्यातून होत असतो. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्या की आपल्या विचारांना या ठिकाणी चालना मिळते. व्यक्ती विचारातूनच समस्येचं आकलन करते आणि ती समस्या सोडण्याचे मार्ग शोधते. यातूनच समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजेच विचार प्रक्रिया होय, अशा पद्धतीची एक व्याख्या तयार केलेली आहे. किंवा विचार प्रक्रियेचा दुसरा एक अर्थ असं सांगितला आहे की मनोव्यापाराची ज्ञानात्मक बाजू म्हणजेच विचार होय. म्हणजे आपल्या मनामध्ये जे मानसिक गोष्टी घडत असतात तर त्यातूनच विचार प्रक्रियेचा उगम झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गोष्टीच्या संदर्भात आपण मनातल्या मनात जी त्याच्याबद्दल संबोधात्मक विश्लेषण स्वतःच्या मनोव्यापाराच्या साहाय्याने जे करत असतो त्यालाच विचार प्रक्रिया असं या ठिकाणी थोडक्यात आपल्याला संबोधता येईल. तर आज आपण या ठिकाणी विचार प्रक्रियेचा अर्थ थोडक्यात या ठिकाणी समजून घेतलेला आहे. त्यानंतर आपण विचार प्रक्रियेचे घटक जे सांगितले गेलेले आहेत तर ते घटक या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर विचार प्रक्रियेचे साधारणपणे 4 घटक सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक समस्या, दुसरा घटक आहे धडपड, तिसरा घटक आहे पूर्वानुभवाचा उपयोग,
चौथा घटक आहे प्रत्यक्ष कृती. तर ह्या चार घटकातूनच विचार प्रक्रिया घडत असल्याचं आपल्याला एकाने जाणवतं. त्यामुळे ह्या घटकाची चर्चा आपण या ठिकाणी यानंतर करणार आहोत. याच्यामधला असणारा पहिला जो घटक सांगितला गेलेला आहे तो म्हणजे समस्या. कोणत्याही विचार प्रक्रियेची सुरुवात जर व्हायची असेल तर त्या ठिकाणी कोणती ना कोणती समस्या असावी. व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणती ना कोणती समस्या निर्माण व्हावी लागते किंवा समस्या तयार व्हावी लागते आणि समस्या तयार झाल्यानंतरच विचार प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात होत असते आणि व्यक्ती अडचणीत सापडल्याशिवाय प्रामुख्याने खरं तर विचार करण्यास सुरुवात करत नाही. त्यामुळं व्यक्तीच्या समोर एखादी समस्या निर्माण होणं विचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्यामुळं समस्या निर्माण झाल्यानंतरच व्यक्ती विचार करण्यास या ठिकाणी प्रवृत्त होत असते. तर हा घटक आपल्याला पहिला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे धडपड. एकदा का समस्या निर्माण झाली मानवाच्या जीवनामध्ये तर ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून व्यक्ती काय करत असते, वेगवेगळ्या पद्धतीचा असणारा प्रयत्न करत असते आणि ती समस्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असते. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करत असते आणि हेतू साध्य करण्यासाठी व्यक्तीची ही धडपड या ठिकाणी सुरू असते आणि ही धडपड समस्यापूर्तीच्या दिशेने या ठिकाणी घडत असते आणि पूर्वी आलेल्या अनुभवाचा फायदा घेऊन व्यक्ती त्या दिशेने समस्यापूर्तीचा विचार हा याच्यामध्ये करत असते. म्हणजेच सुरुवातीला व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या निर्माण झाल्यानंतर त्या समस्येचं विश्लेषण केल्यानंतर त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पर्याय आपल्याकडे कोणते उपलब्ध आहेत याच्या अनुषंगाने त्या दिशेने वेगवेगळ्या पद्धतीचं प्रयत्न करण्याचं कार्य व्यक्तीच्या मनातून या ठिकाणी घडत असतात आणि मनातल्या मनात त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीचं असणारं जे पर्याय जे आहेत तर ते पर्याय सुचवण्याचं कार्य किंवा त्या दिशेने जाण्याचं कार्य या धडपडीच्या पायरीमध्ये किंवा या घटकामध्ये या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. याच्यानंतर असणारा तिसरा विचार प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक सांगितलं गेलेला आहे ते म्हणजे पूर्वानुभवाचा उपयोग. आपल्या जीवनामध्ये एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने आपण पूर्वी काही प्रयत्न केलेले आहेत किंवा त्याच्या तशाच पद्धतीची समस्या निर्माण झाल्यानंतर आपणाला कोणत्या पद्धतीचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले गेलेले आहेत याची शहानिशा आपण या ठिकाणी नवीन समस्या सोडवत असताना प्रामुख्याने करत असतो. त्यामुळं पूर्वानुभवातील काही उपाय जे पहिली समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगात आणले गेलेले आहेत तर त्यातील काही उपायाचा वापर आपल्याला ही समस्या सोडवत असताना काही करता येईल का याच्या दृष्टिकोनातून विचार हा या पूर्वानुभवाचा उपयोग याच्या अनुषंगाने या पायरीमध्ये प्रामुख्याने केला जात असतो. समस्यापूर्तीच्या दिशेने मानसिक धडपड चालू असतानाच पूर्वानुभवाचा हा प्रामुख्याने उपयोग केला जात असतो. कारण पूर्वीचे आपले जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव असतात तर ते त्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपयोगात येत असतात आणि ती समस्या प्रामुख्याने नाहीशी करण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न या ठिकाणी योग्य ते दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वानुभव या ठिकाणी उपयोगी पडत असतात. पूर्वानुभवाच्या अनुषंगाने विचार करत असताना काही प्रयत्न करत असताना आपल्याला काही अपयश आलेलं असेल तर ते अपयश आलेले प्रयत्न आपण या ठिकाणी टाळतो. म्हणजेच पूर्वीच्या अनुभवाचा विचार करून आपण ती समस्या या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर चौथा जो घटक सांगितलेला आहे विचार प्रक्रियेचा तो म्हणजे प्रत्यक्ष कृती. आता समस्या निर्माण झाली की व्यक्ती धडपड करते आणि धडपड केल्यानंतर पूर्वानुभवाचा आधार घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करत असते. त्या पूर्वानुभवाच्या विविध अंगाची जुळवाजुळव करून प्रत्यक्ष कृतीचं स्वरूप या पायरीमध्ये या ठिकाणी निश्चित असं केलं जात असतं आणि त्याच्या आधारे ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा प्रामुख्याने व्यक्तिगत पातळीवरती प्रामुख्याने जी व्यक्ती समस्या सोडवणार आहे तर ती करत असते. तर यानंतर विचार प्रक्रियेचे पातळी आणि अडथळे तर याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. तर विचार प्रक्रियेची पातळी याला स्तर असं सुद्धा संबोधलं गेलेलं आहे. तर याचं साधारणपणे 2 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. एक आहे तो म्हणजे अवबोधात्मक पातळीवरील विचार किंवा स्तर आणि दुसरा आहे तो म्हणजे संबोधात्मक पातळीवरील विचार किंवा स्तर. तर आता याच्यामध्ये पहिल्या घटकाच्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. तर याच्यामध्ये लहान मुले व प्राणी मूर्त विचार करत असतात. तर प्रश्न सोडवताना प्रत्यक्ष वस्तू डोळ्यासमोर असेल तर तो प्रश्न सोडवता येतो. जसं की झाशीच्या राणीचा फोटो पाहिला की झाशीची राणी
घोडा, पेहराव, पाठीवरचा मुलगा, चेहऱ्यावरील भाव यासंबंधी आपण या ठिकाणी विचार हा याच्यामध्ये करत असतो. यालाच अवबोधात्मक पातळीवरील विचार असं संबोधलं गेलेलं आहे. म्हणजेच अवबोधात्मक पातळीवरील विचार च्या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष वस्तू किंवा घटना किंवा प्रसंग समोर दिसत असताना त्याला अनुसरून ज्या दिसणाऱ्या गोष्टी संदर्भात आपण जो विचार करत असतो त्यालाच अवबोधात्मक पातळीवरील विचार किंवा स्तर असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करून त्या संदर्भात आपण एक विचार करत असेल तर तो सुद्धा विचार हा अवबोधात्मक पातळीवरचाच विचार असा त्याला आपल्याला संबोधता येईल. तर त्यानंतर दुसरा विचार प्रक्रियेचा स्तर किंवा पातळी ही सांगितलेली आहे ती म्हणजे संबोधात्मक पातळीवरील विचार. आता या पातळीवरील विचारामध्ये प्रत्यक्ष वस्तू डोळ्यासमोर नसतानाही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या पातळीवरील विचार मानवाला या ठिकाणी करता येत असतात. संकल्पनाच्या साहाय्याने आपण हा विचार करत असतो. विचाराच्या या पातळीलाच संबोधात्मक पातळीवरील स्तर किंवा पातळी असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारच्या विचारात आपण मनातल्या विचाराच्या साहाय्याने विचार करीत असतो. म्हणून अशा विचाराला विचाराधिष्ठित विचार असंही संबोधलं जात असतं. आता हा विचार कशाच्या साहाय्याने केला जात असतो तर हा विचार हा प्रामुख्याने शब्द असेल, संबोध असेल, चिन्हे असेल, प्रतिमा असतील, कल्पना असतील या सर्व विचाराची जी साधनं आहेत तर त्या विचाराच्या साधनाने प्रामुख्याने संबोधात्मक पातळीवरील विचार हा केला जात असतो. तर या साधनांनाच विचाराची प्रतिक्रियासुद्धा संबोधलं जातं. तर ह्या साधनाच्या अभावी विचार प्रक्रिया करणे या ठिकाणी अवघड होतं. त्यामुळे विचार करताना प्रामुख्याने प्रतीकाचा विचार केला जातो. तेव्हा विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन असुद्धा या विचाराच्या पातळीला या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे संबोधात्मक पातळीवरील विचारामध्ये प्रामुख्याने एखादी घटना, प्रसंग, गोष्ट समोर नसते, परंतु आपल्याला जे भाषेची जी प्रतीक आहेत, जे शब्द, संबोध, चिन्हे, प्रतिमा, कल्पना जे आहेत तर याच्या साहाय्याने आपण जो मनातल्या मनात विचार करत असतो त्यालाच संबोधात्मक पातळीवरील विचार असं एकंदरीत म्हटलं गेलेलं आहे. अवबोधात्मक पातळीवरील विचारामध्ये प्रत्यक्ष वस्तू किंवा घटना समोर असताना हा विचार या ठिकाणी केला जात असतो. तर याच्यामध्ये संबोधात्मक पातळीवरच्या विचारामध्ये एखादी घटना, वस्तू समोर नसताना त्याच्या संदर्भात शब्द, संबोध, चिन्हे, प्रतिमा, कल्पना याच्या साहाय्याने विचार केला जात असतो आणि त्या संकल्पनेचा अर्थ किंवा अन्वयार्थ लक्षात या ठिकाणी घेतला जात असतो. तर हा दोन्हीमधला फरक आपल्याला या ठिकाणी संबोधात्मक पातळीवरील विचार आणि अवबोधात्मक पातळीवरील विचार तर याच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगता येईल. तर याच्यानंतर आपण विचार प्रक्रियेतील जे अडथळे आहेत तर त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर याच्यामध्ये साधारणपणे 4 अडथळे या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर त्याच्यामधला असणारा पहिला अडथळा आहे तो म्हणजे निरीक्षणातील उणिवा किंवा दोष, किंवा दुसरा आहे पूर्वग्रहदूषित मने, तिसरा आहे काकतालिक न्याय, चौथा आहे इच्छानुगामी विचार. तर याच्यामधला असणारा पहिला जो घटक आहे तो म्हणजे निरीक्षणातील उणिवा किंवा दोष. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टी संदर्भात किंवा समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस विचार करत असतो किंवा ती सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपलं निरीक्षण जर अपुरं असेल किंवा त्रोटक स्वरूपात असेल किंवा आपण व्यवस्थित नोंदी केलेल्या नसतील तर ते निरीक्षण दोषपूर्ण या ठिकाणी ठरू शकतं आणि त्याच्यानुसार आपण जो विचार केलेला असतो किंवा दोषपूर्ण किंवा अपूर्ण निरीक्षणावरती जे विचार आधारलेले असतात तर त्याला ते विचार दोषपूर्ण त्या ठिकाणी ठरू शकतात. त्यामुळं निरीक्षणामध्ये उणिवा का दोष याच्यामुळे सुद्धा विचार प्रक्रियेमध्ये अडथळं येण्याची शक्यता या ठिकाणी असते. यानंतर दुसरा जो घटक सांगितलेला आहे तो म्हणजे पूर्वग्रह दूषित मने. तर याच्यामध्ये एखाद्या पूर्वग्रह याचा अर्थ आपलं चुकीचं एखाद्या गोष्टीचा अभ्यास न करता त्या संदर्भात आपलं चुकीचं मत मांडणं त्याला पूर्वग्रह असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर पूर्वग्रह घेऊन एखाद्या व्यक्तीबद्दल वा विचाराबद्दल आपण विचार करू लागलो तर विचार दोषपूर्ण होतात, पूर्वग्रह चुकीचा असू शकतो आणि परिणामी त्यावर आधारित विचारही दोषयुक्त ठरू शकतो. त्यामुळे विचार प्रक्रियेमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. आपलं जर पूर्वग्रह दूषित मत असेल किंवा मन असेल तर त्याच्याद्वारे केला गेलेला जर विचार असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीचा विचार या ठिकाणी करणं शक्य होत नाही. त्यामुळे विचार प्रक्रियेतील
हा एक अडथळा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर काकतालिक न्याय. आता याच्यामध्ये प्रामुख्याने लागोपाठ 2 घटना घडल्या की त्याचा एकमेकाशी काही संबंध नसला तरी आपण त्याच्यात कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रयत्न करत असतो. यालाच काकतालिक न्याय असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. आणि उदाहरणार्थ एखादा असणारा कावळा बसला आणि त्यावेळेस फांदी मोडली, तर त्या कावळ्याच्या बसण्यामुळे फांदी मोडलेल्या आहेत असा जो आपण विचार करत असतो त्यालाच काकतालिक न्याय असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा बघा, एखाद्या घरी नवी नवरी घरात आली आणि घरातील कोणी दगावले तर त्या नवरीला दोषी ठरवतात, तर यालासुद्धा काकतालिक न्याय असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर चुकीच्या कार्यकारणा संबंधामुळे अशा पद्धतीची विचार प्रक्रिया या ठिकाणी घडून येत असते. तर याच्यामध्ये दोन्ही घडणाऱ्या घटनांचा परस्पर संबंध आपण आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतो. तसा त्याच्यामध्ये अर्थार्थी काही संबंध असत नाही, परंतु आपण त्याच्यामध्ये सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून मग आपली चुकीची विचार प्रक्रिया या ठिकाणी घडून येऊ शकते. यालाच काकतालिक न्याय असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रकार सांगितला आहे चौथा अडथळा सांगितला आहे तो म्हणजे इच्छा अनुगामी विचार. म्हणजे काय, तर आपल्याला जसे अपेक्षित असते तसे घडणार असे गृहीत धरून जेव्हा आपण विचार करतो त्याला इच्छा अनुगामी विचार असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याच पद्धतीनं तशाच गोष्टी घडणार आहेत, या भूमिकेतून आपण जो विचार करत असतो त्या विचार प्रक्रियेलाच इच्छा अनुगामी विचार असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतरांना काय वाटतं किंवा इतरांचे म्हणणं काय आहे किंवा त्याच्या अनुषंगाने इतरांची मतं काय आहेत याचा विचार न करता आपल्याला काय वाटतं याच भूमिकेतून त्या संदर्भात विचार जो केला जात असतो त्याच्यामुळं योग्य ती विचार प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येऊ शकत नाहीत. आणि हा एक विचार प्रक्रियेतील आपल्याला थोडक्यात अडथळा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण साधारणपणे अडथळ्यामध्ये निरीक्षणातील उणिवा व दोष, त्यानंतर पूर्वग्रहदूषित म्हणे, काकतालिक न्याय आणि इच्छानुगामी विचार याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर विचार प्रक्रियेचं अध्ययनातील महत्त्व समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये विचार प्रक्रियेचं अध्ययनातील महत्त्व समजून घेत असताना साधारणपणे 4-5 मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये तर्कशक्तीचा विकास विचार प्रक्रियेमुळे होतो. त्यानंतर विचारयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर विचार प्रक्रियेच्या विकासासाठी करावा. त्यानंतर वर्तमानपत्र नियतकालिकामधून लेखनाला प्रोत्साहन द्यावं, त्यामुळे विचार प्रक्रिया या ठिकाणी महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्याचबरोबर वादविवाद स्पर्धेत सहभाग झाल्यास किंवा सहभागी घेतल्यास विचार प्रक्रियेचा विकास होऊ शकेल. त्याचबरोबर वर्गात का आणि कसे प्रश्न विचारास प्रोत्साहन या ठिकाणी द्यावं. तर हे साधारणपणे 5 अध्ययनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्त्व सांगण्याच्या दृष्टिकोनातून मुद्दे सांगितलेले आहेत. तर विचार प्रक्रियेचा मुळे प्रामुख्याने अध्ययनाच्या अनुषंगाने विचार करत असताना तर्कानुमान असेल किंवा अनुमान काढणे असेल किंवा चिकित्सक वृत्ती असेल, तर या गोष्टींचा विकास हा विचार प्रक्रियेमुळे होत असतो. तर्कशक्तीचा विकास झाल्यामुळे कार्यकारण संबंध शोधणे शक्य होते. त्यामुळे विचार प्रक्रियेचा विकास मुळे अध्ययनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला गेलेला आहे. तर याच्यामध्ये तर्कशक्तीचा विकास झाल्यामुळे विचार प्रक्रियेमुळे तर्कशक्तीचा विकास होत असतो आणि त्यातून मग अनुमान काढण्याची क्षमता विद्यार्थ्याच्या ठिकाणी विकसित होत असते. तर ह्या गोष्टी अध्ययनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर विचारयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर केल्यामुळे सुद्धा विचार प्रक्रियेचा विकास हा या ठिकाणी होत असतो. बघा, अध्ययनाच्या अनुषंगाने विचार करत असताना प्रश्नोत्तर असेल, चर्चा असेल, प्रकल्प असेल, स्वाध्याय असेल, संशोधन असेल किंवा समस्या निराकरण असेल, या पद्धतीचा जर आपण वापर केला तर त्यातून मग विद्यार्थी विचार करण्यासाठी प्रेरित होतील आणि विद्यार्थ्याचा असणारा प्रामुख्याने विचार प्रक्रियेचा विकास होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. त्याचबरोबर नियतकालिकामधून लेखन केल्यामुळे सुद्धा विद्यार्थ्याची लेखनशैलीतून त्याचे असणारे विचार समाजापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यातून विचार प्रक्रियेचा विकास होऊ शकेल. त्याचबरोबर वादविवाद स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे स्वतःची मते असतील तर या मांडण्याची संधी जी आहे तर ती विद्यार्थ्यांना मिळू शकेल आणि त्यातूनसुद्धा विचार प्रक्रियेचा विकास हा थोडक्यात होऊ शकणार आहे. त्याचबरोबर वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी का आणि कसे प्रश्न विचारल्यामुळे त्यांच्या एक विचाराची दिशा जी आहे तर ती एका विशिष्ट दिशेने कशी चाललेली आहे तर याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते आणि त्या योग्य दिशेने विद्यार्थ्यांना ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. यातून सुद्धा विचार प्रक्रियेचा विकास हा
या ठिकाणी होऊ शकतो. तर या पद्धतीने आपण या घटकाची माहिती घेतलेली आहे. तर थोडक्यात आजच्या तासिकेमध्ये आपण विचार प्रक्रियेचा अर्थ, घटक, पातळी किंवा स्तर, अडथळे आणि अध्ययन प्रक्रियेतलं असणारे महत्त्व याची माहिती घेतलेली. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तसेच हा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद, मनापासून धन्यवाद.